जुन्नर तालुक्यातील बेल्ले हद्दीतील गुंजाळवाडी येथे कल्याण अहिल्यानगर महामार्गालगत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। रस्त्याच्या कडेला तब्बल 15 ते 20 गोणी तांदूळ टाकून दिल्याचे आढळून आले आहे। राज्यात अन्न व औषध प्रशासनाने भेसळखोरांविरोधात धडक कारवाया सुरू केल्या आहेत। आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर या कारवाईच्या धास्तीने हा तांदूळ टाकून देण्यात आला असावा अशी चर्चा परिसरात सुरू आहे। मात्र हा तांदूळ भेसळयुक्त असल्याची अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही। तसेच हा साठा नेमका कोणाचा आहे आणि तो येथे का टाकण्यात आला याचाही तपास अद्याप सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधित यंत्रणांनी तांदळाचे नमुने तपासून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी गुंजाळवाडी परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद, गुंजाळवाडी, बेल्ले। आपण या बाजूला पाहतोय हा कल्याण अहिल्यानगर महामार्ग आहे आणि या महामार्गावरती या तांदळाच्या गोणी टाकलेल्या आहेत। आता या तांदळाच्या गोणी का टाकल्या असतील तर याचं कारण आहे अन्न आणि औषध प्रशासनावरती जे आयुक्त आहेत तुकारामजी मुंढे यांनी जो भेसळीचा धडाका लावलेला आहे त्या भेसळखोरांचे धावे आता दणाणलेले आहेत आणि ते आता हे जे काही भेसळीचे तांदूळ आहे, माझ्या माहितीप्रमाणे हा प्लास्टिक तांदूळ असावा जेणेकरून इथं हे कट्टे फेकून दिलेले आहेत। आता ही हद्द आहे गुंजाळवाडीची। गुंजाळवाडीचे काही नागरिक माझ्या समेत आहेत। संजू, हे काय किती आणि कुणी पाहिलंय? ये दुपारी 2 वाजता एक गाडी आली, त्यांनी हे तांदूळ असेच टाकून दिले। कमीत कमी हा तांदूळ सर 110 ते 120 रुपये किलोचा तांदूळ आहे आणि याची मॅन्युफॅक्चर डेट आताची चालू आहे। अजून मॅन्युफॅक्चर तर 2028 पर्यंत संपत्ती आणि 110 रुपये किलोचा तांदूळ कोणी असं फेकून देऊ शकत नाही। हे फक्त मुंडे साहेबांच्या याच्यामुळे फेकून दिलेले आहे। आणि कोणी पाहिलं आणि कधी टाकलं? हे दुपारी 1 वाजता टाकलेले तांदूळ आहे। टाकताना बोरचट्यांनी पहिल्यांदा बघितलं। काय बघितलं? काय आलं का मी दुपारी एकदा राऊंडला गेलो होतो, पण ते मला वाटलं खताच्या बॅगीत नंतर परत मी आलो आता तर ते ह्या बॅगीत दिसलं। मी खाली उतरून बघितलं हे तांदूळ आहेत। तर मग मी संजू शेटल्यांना फोन केला का हे तांदूळ मला प्लॅस्टिक वाटतात, आज 40-50 हजाराचा माल आहे, कमीत कमी 3,000-3,500 रुपयाला एक बॅग आहे आणि ती या रोडला कशी काय पडलेली? मग संजू शेट म्हणले मी लगेच चोरे सरांना फोन करतो आणि त्यांना बोलून घेतो। मी हातात घेऊन बघितलं प्लॅस्टिकच दाना आहे हा। बघितल्यामुळे मी आणि तुकाराम मुंढे साहेबांच्या यांच्यामुळे या इथे दिसलंय दुपारीपासून पडल्यात बॅगी, पण कुणीच बघितलं नव्हतं। मी दुपारी बघितलं म्हणून मग इथं खत टाकतील ह्या हिशोबाने, ह्या खत आहेत असे ह्या हिशोबाने बघितले होत्या। हा जर तांदूळ आहे ना, असा जर तांदूळ चोळला ना, हा तांदूळ आहे 110 रुपये किलोचा तांदूळ आहे। या तांदूळाचा अजिबात सुद्धा वास येत नाही। हे आम्ही हरियाणावरून हा तांदूळ आलेला आहे आणि इंडियन प्राईड म्हणून या पॅकिंगच्या पिशव्या आहेत, पण हरियाणावरून तांदूळ आम्ही कधी बघितलंच नाही बा। हरियाणावरची एवढ्या लांब आपल्या किती बॅग आहेत? या 20-25 बॅग आहेत। याच्याबाबत तुम्ही काय पोलिसांना खबर केली का? नाही, पोलिसांना नाही आम्ही खबर केली। आम्ही फक्त बघितलं, म्हणलं आता करावा पोलिसांना फोन, पण अजून काही आम्ही फोन नाही केलेला। पहा, या ठिकाणी या गुंजाळवाडीच्या हद्दीमध्ये हा बनावटच तांदूळ म्हणावा लागेल। हा बनावट तांदूळ या ठिकाणी फेकून देण्यात आलेला आहे। याच्या पाठीमागचं कारण असं आहे की इथून पाठीमागं पश्चिमेमध्ये आपण जर पाहायला गेलं तर कितीतरी भेसळीचं अन्न आपण आजपर्यंत खाल्लेलं आहे। नवे आपण काल परवा पाहिलं की दुधातली भेसळ जी आहे त्याचं मोठं रॅकेट आपण पुणे जिल्ह्यामधून मनसरमधून त्याची सुरुवात झालेली, ते दुधाचं रॅकेट उघडकीस आलं आणि मग त्यानंतर भेसळखोरांनी आता हे तांदूळ असतील अन्य अशा किती याच्यामध्ये भेसळ करून हे आपलं पोट भरत होते। परंतु अन्न आणि औषध प्रशासनाला एका तुकाराम मुंडेची गरज नसून खऱ्या अर्थानं 100 तुकाराम मुंडे पाहिजे, त्यावेळेला हा काळा बाजार आणि हा भ्रष्टाचार खऱ्या अर्थानं रोखला जाईल। गणेश तोरे, शिवनेरी संवाद, गुंजाळवाडी।